नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। मी तुम्हाला अशी झणझणीत मसालेदार आणि अगदी घरच्या घरी हॉटेलसारखे अंडा भाजी करून दाखवणार आहे। एकदा बनवले की पुन्हा पुन्हा हेच भाजी बनवायलाच वाटतो। चला तर मग रेसिपी सुरुवात करूया। सर्वात अगदी मी इथे एक डिश घेतलेली आहे, त्यात मी 5 अंडे घालून घेतलेले आहे। चला मग अंडे उबाळण्यासाठी त्यात पाणी घालून घेऊया। हे बघा, अंडे बुडूसरक आपण पाणी घालून घ्यावं। चला तर मग पाणी घातले की आपण तो अंडे उबाळण्यासाठी इंडक्शनवर ठेवून घेऊया। आणि अंडे मध्ये फुटू नाही म्हणून मी इथे थोडीशी पाण्यामध्ये मीठ घातलेले आहे। चला तर मग मी इथे इंडक्शन चालू करून दाखवणार आहे। हे बघा, इथे मी इंडक्शन बी चालू करून तुम्हाला दाखवलेले आहे। चला मग अंडे उबळूसरक आपण थांबून घेऊया। हे बघा, अंडे एकदम छान उबळलेले आहे। चला तर मग इंडक्शन बंद केलेले आहे। चला तर मग आता आपण गॅस लावून घेऊया। हे बघा, मी इथे गॅस लावलेले आहे। चला मग गॅसवर एक स्टील पॉट ठेवून घेऊया। हे बघा, आता मी स्टील पॉटमध्ये 2 मोठे चमचे तेल घालून घेतलेले आहे। हे बघा मित्रांनो, तुम्हाला इथं तेल कमी पाहिजे असलं तर तुम्ही तेल कमी सुद्धा वापरू शकता। हे बघा, मी इथे 2 मोठे चम्मच तेल घातलेले आहे। चला मग 2 ते 3 मी बारीक चिरलेले कांदे तेलामध्ये घातलेले आहे आणि तो एकदम गोल्डन ब्राऊन होऊसरक आपण कांद्या तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेऊया। मित्रांनो, तुम्ही इथं कांदे एकदम छान मऊ पडूसरक तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्या, नाहीतर कांदे तसेच कच्चे राहील। हे बघा, एकदम गोल्डन ब्राऊन कांदा झालेले आहे। चला तर मग त्याच्यात आपण 1 चम्मच हळदी घालून घेऊया। हे बघा, आता तसेच आपण त्याच्यामध्ये 1 चम्मच अद्रक लसूण पेस्ट घालून घेऊया। चला चांगलं मिक्स करून घेऊया। मित्रांनो, अद्रक लसूणचं पेस्ट कच्चा पण जाऊसरक आपण चांगलं तेलामध्ये शिजवून घेऊया। हे बघा, चला आता मी इथे 2 टमाटा आणि थोडीशी कोथिंबीर घालून मिक्सर करून तो टमाटाचा पेस्ट मी इथे कांद्यामध्ये घातलेले आहे। चला मग तो पेस्ट एकदम छान शिजूसरक आपण परतून घेऊया। हे बघा, एकदम छान मसाला शिजलेले आहेत आणि वर तेल यायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे आपला मसाला एकदम परफेक्ट तयार झालेले आहे। चला तर मग त्याच्यामध्ये 1 चम्मच धनिया पावडर घालून घेऊया आणि 1 चम्मच जिरा आणि सोप पावडर घालून घेऊया आणि 2 चम्मच लाल तिखट घालून घेऊया आणि 1 छोटी चम्मच गरम मसाला घालून घेऊया आणि सगळं मसाले चांगलं परतून घेऊया। मित्रांनो, तुम्हाला इथं गरम मसाला हवे नसेल तर तुम्ही गरम मसाला स्किप बी करू शकता आणि गरम मसाला घालून एकदा अंड्याचं भाजी केलं तर एकदम तुम्हाला हॉटेलसारखे चव येणार आहे। चला तर मसाला एकदम छान शिजलेले आहेत। आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी पाणी घालून आणि तो सगळा मसाला चांगला शिजवायला सोडून घेऊया। हे बघा, चला तर मग आता आपला मसाला एकदम परफेक्ट तयार झालेले आहे। आता वरनं थोडीशी आपण मीठ घालून घेऊया। मित्रांनो, तुमच्याकडे तिखटमध्ये मीठ असेल तर तुम्ही अजिबात मीठ त्याच्यामध्ये घालू नका, नाहीतर सगळं मीठ होईल। हे बघा, सगळा मसाला चांगलं शिजूसरक आपण ढक्कन झाकून घेऊया आणि इथे बघा, मी शिजवलेल्या अंड्याला सगळं सळपट काढून असे गोल कट मारून घेतलेले आहे। मित्रांनो, असे कट मारले की आपल्याला तो सगळा रस आणि मसाला तो अंड्यामध्ये जाऊन अंड्याला अजून जास्त चव येणार आहे। तुम्ही एकदा माझ्यासारखे अंड्याचं भाजी करून पहा, तुम्हाला नक्कीच खूप आवडेल। हे बघा, सगळा मसाला शिजवायला सुरुवात झालेली आहे। चला तर मग आपण सगळं कट केलेले अंडे त्याच्यामध्ये घालून घेऊया। हे बघा, एकदम परफेक्ट मसाला आणि अंडे घातले की एकदम छान सुगंध वास यायलाय। हे बघा, अंड्याचं भाजी एकदम परफेक्ट तयार झालेली आहे। चला तर मग आता आपण गॅस बंद करून घेऊया। मित्रांनो, हे बघा, एकदम गरम गरम हॉटेलसारखे अंडे भाजी तयार झालेले आहे। हे अंडा भाजी तुम्ही गरम गरम भाकरी किंवा गरम गरम चपाती किंवा गरम गरम भात सोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता। जर तुम्हाला अंडा भाजी माझी पद्धतीने बनवली तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली। तुमच्या काही वेगळ्या टिप्स असेल तरीही त्या देखील नक्की शेअर करा
अशीच सोपी आणि चविष्ट भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.